नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या सावतांच्या दुनियेत। आज आपण बनवणार आहोत पूर्ण जेवण। आज मी तुम्हाला पूर्ण जेवण कसं बनवायचं ते मी दाखवणार आहे। आज घरी कोण नसल्यामुळे तुम्हाला वाटत आहे फूड ब्लॉग आहे, तर फूड ब्लॉग नाही, फूड ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील, पण त्यासोबत तुम्हाला नॉर्मल ब्लॉग पण बघायला भेटतील। आपण कुठे कुठे भटकंती करायला जाणार त्याचे पण ब्लॉग बघायला भेटतील। आज पूर्ण जेवण कसं बनवायचं ते मी दाखवणार आहे। कच्च्या केळ्यांपासून वेफर आणि पनीरची भाजी आणि डाळ भात, जशी आपण नॉर्मल ती तिखट डाळ बनवली ना, तीच डाळ आपण आज बनवणार आहोत। आणि पनीरची भाजी आणि कच्च्या केळ्यांपासून वेफर। तर आज पूर्ण मेनू सगळा शेड्यूल केलेला आहे। आणि कच्ची कैरीपासून लोणचं पण बनवणार आहोत। बोलतात ना जेवणामध्ये ट्विस्ट आला पाहिजे, ट्विस्ट, तसं आज सगळं प्रॉपर असे 4 मेनू ठरलेले आहेत। आणि 4ही पण मेनू आज मी स्वतः बनवणार आहे, स्वतः माझ्या या हाताने बनवणार आहे। तर तुम्ही असेच व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओला प्रेम देत राहा। तर भेटूया आपण रेसिपी बनवताना। नमस्कार मित्रांनो, तर आता मी सुरुवात केलेली आहे। सर्वात पहिला माझा बूस्टर चालू आहे। मी बूस्टर पितो, बॉर्नविटा कोल्ड कॉफी पिया, पण रात्रीची पिया, बॉर्नविटा दिवसाचा पिया। आणि वाह, हा बूस्टर घेतल्यानंतर मी जेवणाला सुरुवात करणार। डाळ बनवणार आहे कच्च्या केळ्यांपासून वेफर। तुम्हाला मेनू दाखवतो मी काय काय घेतलेलं आहे बघा। साहित्य बघा, इज्जत द्या। केळ्यांपासून वेफर बनवणार आहोत। ही डाळ आहे, तूर डाळ मूग डाळ मिक्स। तूर डाळमध्ये तूर, लातूरची डाळ आणि कांदा, टोमॅटो, लसूण आणि कोथिंबीर, कढीपत्ता, जीभ लबलबाई, हाय कैरी। या कैरीपासून आज आपण बनवणार आहोत लोणचं। मीठ मसाला टाकून उत्कृष्ट असं लोणचं बनतं। पप्पा बनवतात, पप्पा पण येणार आहेत थोड्या वेळाने। पप्पा थोडे कामापुरता बाहेर गेलेले आहेत, तर पप्पा जसे येणार तसं कैरीपासून लोणचं कैरीपासून लोणचं पप्पा बनवणार आहेत। मी डाळ, पनीर आणि भात आणि कच्च्या केळ्यांपासून वेफर तुम्हाला बनवून दाखवणार आहे। तर तुम्ही असेच व्हिडिओ बघत राहा आणि पुढे पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला पूर्ण जेवण बघायला भेटेल। फुल डे ब्लॉग आहे हा, फुल डे कुकिंग ब्लॉग, पूर्ण दिवसाचा कुकिंग ब्लॉग। पूर्ण जेवण मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे कसं बनवायचं आहे ते। तर बघत राहा आणि इज्जत देत जा। मित्रांनो, आता मी सगळं कापून घेतलेलं आहे। आता मी डाळ सुरुवात करत आहे जेवण बनवायला। आता मी डाळ सगळ्यात पहिली करणार आहे। बघू शकता आता याला उत्कृष्ट असं रंग आलेला आहे। कांदा जसा लाल होईल त्याच्यानंतर आपण मसाला टाकणार आहोत त्यामध्ये। आणि आता मी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे बघा।
डाळ स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. आता मी मसाला टाकतोय. मालवणी मिक्स मसाला आहे, स्पेशल मसाला आहे. तुमच्याकडे हा मसाला नसेल तर आमच्याकडे ऑर्डर करा, आम्ही मसाला पाठवू शकतो. डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही नंबर देऊ, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आता मी याला झाकण मारणार आहे. झाकण रबर लावता का बघतो, नाही आता स्पोर्ट व्हिडिओ जेवण बनवलं जायचं आणि व्हायचं तिथे. तर बघू शकता मला कसला खाव आलेला आहे. अक्षरशः मी भिजलेलं आणि डाळ बनवत ठेवलेले आहे. आता मी पुढची सुरुवात करणार आहे. तर मित्रांनो इथे दिसतोय तुम्हाला कुकर लावलेला आहे. डाळ आपली तयार झालेली आहे. इथे आता टोपामध्ये मी हे सगळं वाटण याची प्युरी करणार, टोमॅटोची प्युरी. टोमॅटोच्या प्युरीसाठी आता तयारी चालू आहे. इथे मी अद्रक लसूण बारीक कापून घेतलेलं आहे. कांदा टोमॅटो बारीक कापणार आहे. बघू शकता मी कसं कापतो. माझी कटिंग स्किल इम्पॉर्टंट आहे. तर मित्रांनो आता मी याच्यामध्ये पनीर भाजून घेणार आहे. जे आपण पनीर कापून घेतले आणि त्याला मॅरिनेट केलेलं आहे. मॅरिनेट करून घेतला थोडासा पनीर मसाला आणि आपला मालवणी मिक्स मसाला स्पेशल तो लावून घेतलेला आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपलं मल्टिपल कुकिंग चॅलेंज आहे. त्याच्यामुळे मग आता पनीर भाजून घेतलेलं आहे. लाईट गेलं त्याच्यामुळे मिक्सर लावायचा बाकी आहे. आता मी केळ्यांचे वेफर बनवणार आहे. इथे बघू शकता पप्पांनी कैरी कापून घेतली आहे. लोणचं मीठ मसाला लावून याचं लोणच्याचं म्हणजे कैरीचं आपण किरमीट बनवणार आहे. किरमीट हे पण एकदम भारी लागतं चवीला. हे पप्पांनी बनवलं. हे पप्पांची डिश आहे. नमक टाकायचं आहे. नमक टाकायचं मीठ नाही नमक. मसाला तेल खोबरेल तेल टाका आणि बनवा. आता मी केळी दाखवणार तुम्हाला कटिंग करून. केळीसाठी स्पेशल हे नवीन आपण घेतलं आहे. तेल इथे चालू आहे. तेल टाकलं गेलेलं आहे. आणि काय मीठ मसाला टाकणार ना. मीठ मसाला वेळ आताच टाकतो. साईडला आपलं पनीर भाजून घेतलेलं आपण. कोथिंबीर कढीपत्ता सगळं तयार आहे. मीठ टाकतात मीठ. हे पप्पांची रेसिपी आहे. पूर्ण पप्पा बनवतात. मीठ टाकलेलं आहे. आता मसाला टाकणार आहे ते. मसाला पण टाकलेला आहे. आता याच्यात थोड्या वेळाने ते मिक्स करून घेणार. आता आमचं जेवण अजून व्हायचं बाकी आहे. पप्पांना आपण एक फीडबॅक घेणार आहे. आता पप्पा तुम्हाला काय वाटतं मी डाळ कशी बनवली आहे? काय सांगू इच्छिता तुम्ही? डाळ तू छान बनवते.
डाळ छान बनवलेली आहे आणि भात भात पण प्रॉपर शिजलेला आहे आणि पनीर भाजी पण व्यवस्थित झालं ना. तर तयारी चालू आहे म्हणून तुम्हाला काय वाटतंय एकंदरीत की घरी कोण नसेल तरी आपण जेवण म्हणू शकतो. मग जेवण म्हणू शकतो. लाईट गेले तेल लावले की भाजी पनीरची भाजी बनणार सगळ्या बनणार मित्रांनो. लाईट गेल्या त्याच्यासाठी आम्ही थांबलोय. लाईट आले की ताबडतोब मिक्सर लावणार आम्ही आणि मग नंतरला भांडी पण घासायची. आम्ही दोघं आहेत ना, मग काय प्रॉपर सगळं एकदम व्यवस्थित बनवणार. आता मी मिक्स करतो. नमक टाकलाय, गूळ, सगळे इन्ग्रेडियंट टाकलेले आहेत आणि ही पूर्ण रेसिपी पप्पाच बनवतात. थोड्या वेळ हे झालं की मीठ त्याची रुची एकदम भारी वाटते. हा म्हणजे बघा मीठ आणि झालं की ते मुरलं पाहिजे. हा त्याला जी चव येते ती कशी येते एकदम बादशाह चव असते. बादशाह किंग बोलत किंग. तर आता मी वेफर बनवतोय. तर वेफर वापरतो तुम्हाला. मित्रांनो आता आपण पनीर शिजवायला सुरू करणार आहे. पनीरची भाजी प्युरी बनवून घेतलेली आहे. व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. यात जाणारा प्युरी जी आपण बनवून घेतलेली टोमॅटोची. तर मित्रांनो अगदी झालेलं आहे. आता मी याच्यामध्ये पनीर टाकून घेतो. जे आपण मॅरिनेट केलेलं भाजलेलं पनीर होतं ते मी टाकतोय पनीर याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये. तर इथे आपल्या आता दुसरी रेसिपी जी की होती कच्च्या केळ्यांचे वेफर. मी मिश्रण केलेलं ते मिळून टाकणार आणि त्याला प्रॉपर मार्केट आणि ते कलर आणि टेस्ट.
मित्रांनो जेवण झालेलं आहे, बघू शकता केळ्याचे वेफर बनवलेले आहेत एवढे, आणि ही पनीरची भाजी, डाळ, भात आणि कैरीचे लोणचं. पप्पा जेवत आहेत. पप्पा कसं वाटतं तुम्हाला जेवण? मस्त झालं जेवण. मस्त आलं. हो. बादशाह बनवलाय की नाही? बादशाह आहे की नाही? की Taste की करतो बघूया. टेस्ट करतात बघा. हम्म. चांगलं आलंय. मीठ लागलं. मीठ लागलाय, डाळीला मीठ लागलाय. पनीरची भाजी कशी आली? मस्त. पनीरची भाजी पण चविष्ट आले. कैरीचं लोणचं तर सवालच नाही, पप्पांनी बनवलं. तर मित्रांनो बघू शकता मी जेवण बनवलेलं आहे आणि जेवण सक्सेसफुल झालेलं आहे. मला वाटलेलं आधी भात शिजणार नाही, पण भात शिजला आहे. डाळ मागे करपलेली थोडीशी, ती दिसत नव्हती व्हिडिओमध्ये, पण डाळ आता प्रॉपर झालेली आहे. एकदम चविष्ट आणि स्मेल जो येतो ना, तुम्ही नाही तुमच्या नशिबात नाही मित्रांनो, नशिबात नाही. जी चव लागणार नाही आता जेवताना, जी मजा येणार आहे ती मजा कुठेच नाही भाई. लाईफमध्ये हाच जीवन पाहिजे, हीच जीवनाची म्हणजे जीवनाची जगण्याची एक आशा आहे आणि प्रतिष्ठा आहे. आणि तुम्ही शकता, खाऊ शकता इथे येऊन. अतिशय चविष्ट असं जेवण झालं. आणि आता जेवून घेतो आणि व्हिडिओ पूर्ण. अच्छा, डाळ थोडी अळणे, काय नाही, मीठ टाकून करता येते. अळणीला उपाय आहे पण खाराला उपाय नाही, माहिती आहे. मी अगोदरच मगाशी व्हिडिओमध्ये बोललेलो आहे. तर अळणीला उपाय. जेवून घेतो आता, तुम्ही पण जेवून घ्या आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.